येवला शहरातील मिल्लतनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी 4 ते 5 चिमुकल्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात 4 ते 5 मुले जखमी झाली असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर येवला नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा हे भटके कुत्रे नगरपालिकेत सोडू असा संत इशारा नातेवाईकांनी दिला आहे. नेमका ते मुलं आहे ना, जे खेळत होता, खेळता खेळता आहे ना, कुत्रा आला डायरेक्ट ते आहे ना तोंडवर हमला केलाय. गल्लीतले कमीत कमी 5-6 लोक लहान बाळांना चावलाय आणि माझ्या भाच्याला तर खूप जास्त चावलेले. तर नगरपालिकेने याच्या आहे ना जे काहीतरी कारवाई करायला पाहिजे, नाही तर उद्या आम्ही या सारा ग्रुपकडून जे मदत भेटेल आम्हाला त्याच्यातून आम्ही कुत्रे धरून डायरेक्ट नगरपालिकामध्ये सोडणार आहे. देखिए, आज मिल्लत नगर में शाम में इस असर की मगरिब की नमाज के बाद 7 बजे मिल्लत नगर में कम से कम 5 से 6 बच्चों को कुत्ते ने पकड़े। तो हमारा ये बोलना है कि येवला नगर पालिका से कि कुत्तों का बंदोबस्त करो कुछ तो भी, नहीं तो सारा ग्रुप की तरफ से येवले में रास्ता आंदोलन करेंगे हम। और एक बच्चे को अभी यहाँ से हमने शाह हॉस्पिटल से नासिक को भेजे, एक बच्चे को मालेगांव भेजे, एक बच्चा येवला सिविल हॉस्पिटल में एडमिट है और एक बच्चा भी और आ रहा है यहाँ पे शाह हॉस्पिटल में, उसको भी नासिक भेजना है। तो इसका कुछ बंदोबस्त करते हैं नगर पालिका वाले कि नहीं। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.